हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ओजल आय एस. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण PIBचे हे सेशन्स कंटिन्युअसली घेतो आहे. मागच्या काही आठवड्यामध्ये आपण PIBमधून नेमक्या कशा बातम्या विचारल्या गेलेल्या आहेत किंवा कशा बातम्या आलेल्या आहेत ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात, सो त्याबद्दलची माहिती आपण घेत होतो. मेनली याचा पुढे फायदा नेमका कुठे होणार आहे, तर जेव्हा तुम्हाला उत्तर लिहायची वेळ येणार आहे, सो त्यावेळेस नक्कीच तुम्हाला या सगळ्या ज्या बातम्या आहेत त्याचा फायदा होणार आहे. इन बिटवीन काही महत्त्वाचे बिट्स तुमचे प्रिलिम्समध्ये जे विचारले जाऊ शकतात, मग ते UPSC असो किंवा MPSC असो, सो या प्रिलिम्समध्ये जे बिट्स विचारले जाऊ शकतात, सो त्याबद्दलचीही एक प्रकारे ओव्हरऑल आयडिया आपल्याला या सेशन्समधून घेता येणार आहे. तर आपण ज्या फ्लोमध्ये या सगळ्या गोष्टी डिस्कस करतो आहे, सो त्यालाच आता इथून पुढे कंटिन्यू करू. या सेशनमध्ये आपण 12 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या काळामध्ये नेमक्या कशा प्रकारच्या बातम्या आलेल्या होत्या, सो त्याचा एक आढावा या सेशनमध्ये घेणार आहोत. तर स्टार्ट करू आपण. सगळ्यात पहिले तर ही एक बातमी होती आणि ही जी बातमी आहे ह्याचाच एक पार्ट आपण बघतो की मागच्या वर्षीच्या म्हणजे 2023च्या प्रिलिम्स परीक्षेमध्ये डायरेक्टली इथून प्रश्न आलेला होता. एक एक्सरसाइज आहे भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान असणारी जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज, आणि त्यावरती UPSCने 2023च्या परीक्षेमध्ये आता जी रिसेंटली परीक्षा झाली 24मधली, सो त्यामध्ये त्यांनी प्रश्न देखील यावरती विचारलेला होता. तर त्याच एक्सरसाइजमधला पुढचा जो एडिशन आहे तो रिसेंटली आता एक प्रकारे कंडक्ट केला जातो आहे. सो इंडिया श्रीलंका जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज, ही कोणती एक्सरसाइज आहे? मिलिटरी एक्सरसाइज आहे, जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज. त्याचं नाव आहे मित्रशक्ती. इंडिया श्रीलंका जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज, त्याचं नाव काय आहे? मित्रशक्ती. सो ही एक्सरसाइज मागच्या वर्षी म्हणजे लास्ट एडिशन जे झालेलं होतं ते पुण्यामध्ये औंधमध्ये झालेलं होतं, आणि आता जे यावेळेसचं एडिशन आहे ते श्रीलंकामध्ये होतं. सो इंडिया श्रीलंका जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज इट कमेन्सेस इन माडुरू ओया. हे ठिकाण आहे, त्याचं नाव काय? माडुरू ओया, विच इज इन श्रीलंका. हे कितवी एडिशन आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तरी 10वी एडिशन आहे, 10th एडिशन ऑफ दिस इंडिया श्रीलंका जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज मित्रशक्ती. त्यानंतर कधीपर्यंत होणार आहे? इट इज शेड्यूल्ड टू बी कंडक्टेड फ्रॉम 12th ऑगस्ट टू 25th ऑगस्ट 2024. म्हणजे एक प्रकारे सध्या देखील ही एक्सरसाइज चालू आहे. एक्सरसाइज मित्रशक्ती असं त्या एक्सरसाइजचं नाव आहे. इंडिया आणि श्रीलंका यांच्यामधली ही जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज. ठीक आहे, आता पुढे येऊ आपण. बरंचसा ही जी न्यूज आहे बरीचशी मागच्या काही आठवड्यापासून तुम्ही बघता की काही ना काहीतरी एक पार्ट त्या न्यूजचा समोर येत राहतो. सो इंडिया रँकिंग 2024, इंडिया रँकिंग 2024. आता आपल्याकडे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स जे असतात त्यांना रँक केलं जातं की भारतातले सगळ्यात टॉपचं इंजिनिअरिंग कॉलेज, भारतातलं सगळ्यात टॉपचं लॉ कॉलेज, अशा पद्धतीने. सो ते जे रँकिंग आहेत त्याला आपण म्हणतोय इंडिया रँकिंग 2024. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंडर ह्या रँकिंग रिलीज केल्या जातात. सो युनियन मिनिस्टर ऑफ एज्युकेशन रिलीज दी इंडिया रँकिंग 2024. आणि हे बेसिकली कशासाठी? तर हे जे NIRF आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, जे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी 2015मध्ये बनवलेलं होतं. सो हे कशासाठी? तर आपल्याकडे ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत सो त्यांना एक प्रकारे त्यांचा एक रँक त्यांना प्रोव्हाइड करता यावा, त्यांचं एक्झॅक्टली त्यांच्या क्वालिटीनुसार नेमकं काय पोझिशन आहे सो ते सांगता यावं, यासाठी ह्या NIRFची स्थापना केली गेली होती. NIRF नावातच आहे रँकिंग, सो नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. मग या NIRFला इम्प्लिमेंट करण्यासाठी इंडिया रँकिंग 2024, दरवेळेस इंडिया रँकिंग जे रिलीज होतात ते कशासाठी? तर हे माहिती पाहिजे आपल्याला. तुमचं जे NIRF आहे त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी. आता ही कितवी एडिशन आहे इंडिया रँकिंगची? तर 9वी एडिशन आहे. दिस इज द 9th कॉन्झिक्युटिव्ह, म्हणजे सलग 9वी एडिशन आहे. आणि ही काय करते? तर HEI म्हणजे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स जे आहेत त्यांना रँक करते. इंडिया रँकिंग कशासाठी आहे? तर शाळांना नाही आहे, तर हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स जे आहेत त्यांच्या रँकिंगसाठी आहे. दिस इज द 9th कॉन्झिक्युटिव्ह एडिशन ऑफ इंडिया रँकिंग. आता यामध्ये काही या वर्षी 2024मध्ये जे रँकिंग रिलीज केले गेलेत
सो त्यामध्ये काय बदल आहेत, म्हणजे आधीच्या रँकिंगपेक्षा काय बदल यामध्ये आहेत. सो 4 डिस्टिंक्ट ॲडिशन्स आर देअर, म्हणजे 4 गोष्टी यामध्ये अजून ॲड झालेल्या आहेत इन दिस एडिशन ऑफ इंडिया रँकिंग. पहिले तर त्यामध्ये कॅटेगरीज 3 नवीन ॲड केल्या गेलेल्या आहेत, म्हणजे ज्या ऑलरेडी एक्झिस्टिंग कॅटेगरीज आहेत त्यामध्ये अजून 3 नवीन कॅटेगरीज ॲड केल्या गेलेल्या आहेत. एक तर त्यात स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी म्हणजे जे स्टेट लेवलवरती ज्या पब्लिक युनिव्हर्सिटी त्या म्हणल्या जातात, स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी. त्यानंतर आहे ओपन युनिव्हर्सिटी आणि तिसरं आहे स्किल युनिव्हर्सिटी, म्हणजे भारतातली सगळ्यात पहिल्या नंबरची स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी कोणती, त्यानंतर भारतातली सगळ्यात पहिल्या नंबरची ओपन युनिव्हर्सिटी कोणती, भारतातली सगळ्यात पहिल्या नंबरची स्किल युनिव्हर्सिटी कोणती. अशा प्रकारचे त्या रिपोर्टमध्ये, त्या रँकिंगमध्ये आपल्याला माहिती बघायला मिळणार आहे. सो 3 नवीन ज्या कॅटेगरीज आहेत कोणत्या कोणत्या, स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी, त्यानंतर आहे ओपन युनिव्हर्सिटी आणि तिसरं आहे स्किल युनिव्हर्सिटी. त्यानंतर देर इज इंटिग्रेशन ऑफ इनोव्हेशन रँकिंग इनटू द इंडिया रँकिंग बाय युझिंग NIRF. म्हणजे यामध्ये बेसिकली एक फॅक्टर अजून ॲड केलं गेलं आहे, इंडिया रँकिंग. यामध्ये बेसिकली इनोव्हेशनचा जो फॅक्टर आहे तो एक प्रकारे इंटिग्रेट केला गेलेला आहे. आणि मग त्यानुसार आपल्याला त्याचे पूर्ण आता रिझल्ट पण त्यांनी दिलेले आहेत, त्यामध्येही या गोष्टी येतील. पण दोन यामध्ये जे चेंजेस आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. 3 नवीन कॅटेगरीज आणि इनोव्हेशन रँकिंगला इंडिया रँकिंगमध्ये इंटिग्रेट केलं गेलेलं आहे. आता याच्यासाठी कोणते पॅरामीटर वापरले जातात, कोणते पॅरामीटर्स आहेत, पॅरामीटर पण विचारले जाऊ शकतात. जसं वेगवेगळ्या इंडेक्स जेव्हा रिलीज होतात त्यामध्ये कोणते पॅरामीटर किंवा इंडिकेटर वापरले जातात यावरती प्रश्न विचारले जातात. सो पॅरामीटरमध्ये 5 पॅरामीटर आहेत. एक आहे टीचिंग, लर्निंग अँड रिसोर्सेस, त्याला 0.30 वेटेज आहे, म्हणजे 1 पैकी 0.30 एवढं वेटेज आहे त्याला. त्यानंतर आहे रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस, त्याला देखील 0.30 वेटेज आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन आउटकम त्याला 0.20 वेटेज आहे. आउटरीच अँड इन्क्लुझिव्हिटी त्याला 0.10 वेटेज आहे. आणि परसेप्शन याला 0.10 वेटेज आहे. सो हे 5 आपल्याला माहिती असले पाहिजे, किंवा इंडिया रँकिंग जेव्हा बनवले जातात तर कोणते 5 पॅरामीटर आहेत ज्याच्या आधारावरती इंडिया रँकिंग बनवलं जातं. आता नेमके काय रँकिंग होते, काय रिझल्ट्स यामध्ये आलेले होते, तर की हायलाईट्स काय आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. की हायलाईट्स ऑफ इंडिया रँकिंग 2024. पहिले तर पहिली पोझिशन ओव्हरऑल कॅटेगरी म्हणजे सगळेच वेगवेगळ्या फील्ड सगळ्या मिळून ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये आपण म्हणतोय तर IIT मद्रास जे आहे, IIT मद्रास हे पहिल्या नंबरला आहे इन दी ओव्हरऑल कॅटेगरी फॉर दी 6th कॉन्झिक्युटिव्ह इयर. म्हणजे 2019 पासून ते 2024 पर्यंत दरवर्षी आपण बघतो की हे पहिल्या नंबरवरती आहे IIT मद्रास इन दी ओव्हरऑल कॅटेगरी. आणि त्यातल्या त्यात इंजिनिअरिंग कॅटेगरीमध्ये पहिल्या नंबरवरती आहे, सलग 9 वर्षापासून IIT मद्रास पहिल्या नंबरवरती आहे इंजिनिअरिंग कॅटेगरीमध्ये 2016 ते 2024. ठीक आहे. त्यानंतर IISc बेंगलोर जे आहे, IISc बेंगलोर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर. सो दिस इज टॉप इन द युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये 1 नंबरला आहे फॉर दी 9th कॉन्झिक्युटिव्ह इयर 16 ते 24 पर्यंत. त्यानंतर इट स्टूड फर्स्ट इन रिसर्च इन्स्टिट्यूशन कॅटेगरी फॉर दी 4th कॉन्झिक्युटिव्ह इयर, म्हणजे 21 पासून ते 24 पर्यंत सलग रिसर्च इन्स्टिट्यूशनमध्ये पहिल्या नंबरला आहे IISc बेंगलोर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स SC, IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर. त्यानंतर IIM अहमदाबाद फेमस आहे, IIM अहमदाबाद. सो इट टॉप्स इन दी मॅनेजमेंट सब्जेक्ट आणि पहिल्या नंबरला आहे मॅनेजमेंट कॅटेगरीमध्ये फॉर दी 5th कॉन्झिक्युटिव्ह इयर, म्हणजे 2020 पासून ते 2024 पर्यंत IIM अहमदाबाद जे आहे ते कंटिन्युअसली पहिल्या नंबरवरती आहे. त्यानंतर एम्स न्यू दिल्ली. सो इट ऑक्युपाईज टॉप स्लॉट इन दी मेडिकल फील्ड आणि हे सलग 7 वर्षापासून पहिल्या नंबरला आहे एम्स दिल्ली 18 ते 24. त्यानंतर जामिया हमदर्द हे न्यू दिल्लीमधली जी इन्स्टिट्यूट आहे, दिस इज बेसिकली टॉप रँक्ड इन दी फार्मसी कॅटेगरी दिस इयर, जामिया हमदर्द. त्यानंतर हिंदू कॉलेज
इट सिक्युअर्ड फर्स्ट पोझिशन अमॉंग कॉलेजेस आणि हे पहिल्यांदा झालेलं आहे. नाहीतर अदरवाईज मिरांडा हाऊस जे आहे दिस इज टॉप रँक्ड कॉलेज, बट हिंदू कॉलेज जे आहे ते यावेळेस पहिल्या नंबरला आलेलं आहे. याच्या आधी मिरांडा हाऊस मागच्या 7 कॉन्झिक्युटिव्ह इयर्सपासून म्हणजे 2017 ते 2023 मिरांडा हाऊस वॉज टॉप रँक्ड कॉलेज, बट यावेळेस हिंदू कॉलेज 1 नंबरला आलेलं आहे. त्यानंतर IIT रूर्की इट रिकेन्ड फर्स्ट पोझिशन इन आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग कॅटेगरी. IIT रूर्की पहिल्या पोझिशनला आहे आणि दिस इज फॉर 4th कॉन्झिक्युटिव्ह इयर. 2021 ते 2024 IIT रूर्की इज ॲट दी फर्स्ट पोझिशन. त्यानंतर नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, ही जी युनिव्हर्सिटी आहे नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी कुठे आहे तरी बेंगलोरमध्ये आहे. दिस इज रँक्ड फर्स्ट पोझिशन फ्रॉम दी लॉ कॅटेगरी आणि हे 7 कन्झिक्युटिव्ह इयरपासून हे पहिल्या नंबरला आहे. 2018 पासून ते 2024 पर्यंत दरवर्षी पहिल्या नंबरला नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी राहते इन दी फील्ड ऑफ लॉ. त्यानंतर यावेळेस जे नवीन ॲड केलं गेलेलं आहे स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी, सो त्या कॅटेगरीमध्ये अन्ना युनिव्हर्सिटी चेन्नई, सो इट इज रँक्ड फर्स्ट इन दी स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी कॅटेगरी. त्यानंतर इग्नू जे आहे दॅट इज इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी इग्नू न्यू दिल्ली, सो इट इज रँक्ड फर्स्ट इन दी ओपन युनिव्हर्सिटी कॅटेगरी जे यावर्षी इंट्रोड्यूस केलं गेलेलं आहे इग्नू. त्यानंतर IIT कानपूर जे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर, सो हे इनोव्हेशन कॅटेगरीमध्ये पहिल्या नंबरवरती आहे IIT कानपूर. आणि त्यानंतर पुण्यामधलं सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी SSPU, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे, हे स्किल कॅटेगरीमध्ये जे नवीन इंट्रोड्यूस केलेलं आहे स्किल युनिव्हर्सिटी कॅटेगरी, सो त्यामध्ये सिम्बायोसिस पुण्यामधलं जे युनिव्हर्सिटी आहे ती पहिल्या नंबरवरती आहे. सो हे 4 यावर्षी जे नवीन ॲड केले गेलेले आहेत त्यामधले रँकिंग होते. ठीक आहे. आता पुढची बातमी, 2 बातम्या आपण बघितल्या. आता आपण इंडिया रँकिंग 2024 त्याबद्दल बोललो. पुढची बातमी आहे अबाउट दी नॅशनल स्पेस डे. सो गव्हर्नमेंटनी नॅशनल स्पेस डे डिक्लेअर केलेला आहे. किती तर 23 ऑगस्ट. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा 23 ऑगस्ट जे आहे नॅशनल स्पेस डे राहतो आणि हे बेसिकली कशासाठी, टू कोमेमोरेट दी सक्सेस ऑफ चंद्रयान 3 मिशन. ठीक आहे. चंद्रयान 3 मिशनच्या सक्सेसला कोमेमोरेट करण्यासाठी नॅशनल स्पेस डे 23 ऑगस्टला इथून पुढे सेलिब्रेट केला जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर रिन्युएबल एनर्जी हा एक महत्त्वाचा विषय नेहमीच राहिलेला आहे. इन युअर GS पेपर 3 तुम्हाला एनर्जी हा टॉपिक पण आहे मेन्समध्ये, एनर्जी. आणि मग त्यातल्या त्यात आपण बघतो की सोलार एनर्जी इज समथिंग विच इज क्वाईट यू कॅन से इम्पॉर्टंट वन. सगळीकडे आपण बघतो की सोलार एनर्जी रिलेटेड वेगवेगळे इनिशिएटिव्स रेग्युलरली बघायला मिळतात. मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये हा एक इनिशिएटिव्ह आहे मॉडेल सोलार विलेज नावाचा. एक गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना. प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना. आणि या योजनेच्या अंडर इथे मॉडेल सोलार विलेज हा एक कंपोनंट बघायला मिळतो. आणि मग हा जो कंपोनंट आहे म्हणजे ही जी या स्कीमचा हा जो पार्ट आहे त्याच्या गाईडलाईन्स रिलीज केल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून ही स्कीम जी आहे ती न्यूजमध्ये होती. सो द स्कीम गाईडलाईन्स फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ मॉडेल सोलार विलेज अंडर दिस प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना. सो दीज आर नोटिफाईड. आणि मग कोणती मिनिस्ट्री इथे असते या स्कीमसाठी, तर मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी यांनी या स्कीमला इम्प्लिमेंट केलेलं असेल. नाउ अंडर द स्कीम कंपोनंट दॅट इज मॉडेल सोलार विलेज, एम्फॅसिस हॅज बीन मेड ऑन क्रिएटिंग 1 मॉडेल सोलार विलेज पर डिस्ट्रिक्ट. म्हणजे पर आपण असं नाही म्हणत आहे की पर स्टेट किंवा पर वी कॅन से पर तालुका असं पण नाही म्हणत आहे, तर ते काय म्हणत आहेत किंवा जिल्हा एका जिल्ह्यामध्ये 1 मॉडेल सोलार विलेज असलं पाहिजे. मग नेमकं काय करायचं आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते जे विलेज आहे ते सेल्फ सफिशियंट झालं पाहिजे इन टर्म्स ऑफ एनर्जी. म्हणजे त्या भागामध्ये जेवढी काही सोलार एनर्जी पोचते सो त्यापासूनच त्यांनी त्यांचं एनर्जी रिक्वायरमेंट फुलफिल केल्या पाहिजे. सो 1 मॉडेल सोलार विलेज पर डिस्ट्रिक्ट. आणि हे अक्रॉस इंडिया ते म्हणतात.
with the goal of promoting the solar energy adoption, म्हणजे त्यांनी सोलार एनर्जीचा वापर रेग्युलरली करावा, अँड एनेबलिंग दी विलेज कम्युनिटीज टू बिकम सेल्फ रिलायंट, शब्द पण आलेला बघा, सेल्फ रिलायंट इन मीटिंग देअर एनर्जी नीड्स. म्हणजे असं नाही की लाईट गेले तर कामच थांबले, म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे की एनर्जी नीड्स ज्या आहेत त्या एक प्रकारे मीट करण्यासाठी त्यांना अजून कोणावरती डिपेंड नाही राहावं लागलं पाहिजे. टोटल फायनान्शियल आउटले फॉर दिस इज 800 करोड. आणि बेसिकली यामध्ये ते काय म्हणत आहेत दॅट देअर विल बी 1 करोड पर सिलेक्टेड मॉडेल सोलार विलेज. म्हणजे 1 करोड जे आहेत ते प्रत्येक एक मॉडेल सोलार विलेज जे सिलेक्ट केलं जाईल त्यांना 1 करोड ही अमाऊंट त्यामध्ये प्रोव्हाइड केली जाईल फॉर मीटिंग दी टार्गेट्स. आता याच्यामध्ये अजून ते सांगतात इम्प्लिमेंटेशन कोण करणार, तर इट विल बी डन बाय स्टेट ऑर युनियन टेरिटरी रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. म्हणजे प्रत्येक स्टेट लेवलवरती ज्या रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीज असतील सो त्या या स्कीमला इम्प्लिमेंट करतील. आणि दिस विल बी डन अंडर दी सुपरविजन ऑफ डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी, DLC, त्याला काय म्हणतो आपण, DLC, डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी. आणि मग इथे बेसिकली काय एन्श्योर केलं जाईल दॅट सिलेक्टेड विलेजेस ट्रान्झिशन इफेक्टिव्हली टू सोलार पॉवर्ड कम्युनिटीज. म्हणजे इथे बेसिकली काय झालेलं आहे तर ते ट्रान्झिशन करायचं आहे त्यांना, किंवा असं गाव जे पूर्णपणे सोलार एनर्जीवरती एक प्रकारे आपल्या गरजा भागवते. सो दे वॉन्ट टू एन्श्योर दॅट देर इज अ प्रॉपर ट्रान्झिशन फ्रॉम वी कॅन से सिलेक्टेड विलेज टू दी सोलार पॉवर्ड कम्युनिटी सर्विंग ॲज अ मॉडेल फॉर अदर विलेजेस अक्रॉस दी कंट्री. त्याच्यामुळे ह्याला मॉडेल सोलार विलेज म्हणतात. किंवा हे जे गाव असतील सो त्यांच्यासारखं मग दुसरे गावं एक प्रकारे त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अप्रूव्ड दिस प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना. म्हणजे ही जी योजना आहे ज्याच्या अंडर हा एक कंपोनंट आपण बोललो, सो ही जी योजना आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना, सो ही 29 फेब्रुवारी 2024ला गव्हर्नमेंटनी अडॉप्ट केलेली होती. 29 फेब्रुवारी 2024 विथ दी एम. आता ह्याचं एम काय आहे, एम काय आहे ह्याचा, टू इन्क्रीज दी शेअर ऑफ सोलार रूफटॉप कॅपॅसिटी. सोलार रूफटॉप, ठीक आहे. म्हणजे आपण जे बघतो की जे आपल्या घरावरती जे सोलार पॅनल्स लावलेले असतील किंवा सोलार वॉटर हीटर्स लावलेले असतील सो त्याबद्दल आपण बोलतोय. सो सोलार रूफटॉप कॅपॅसिटी अँड देन एम्पावर दी रेसिडेन्शियल हाऊसहोल्ड्स टू जनरेट देअर ओन इलेक्ट्रिसिटी. म्हणजे आपापल्या घरावरती ते पूर्ण सोलार पॅनल लावून त्याचा वापर करून तुम्ही एक प्रकारे जे काही तुमचे डिव्हायसेस आहेत त्यामध्ये एनर्जी त्या सोलार एनर्जीपासून एक प्रकारे युटिलाइज करू शकता. मग याच्याने काय होणार तर तुमचं लाईटचं बिल जे आहे ते कमी येणार. मग तो पैसा तुम्ही दुसरीकडे कुठेतरी खर्च करणार किंवा त्याला सेव्ह करणार. लाईक अ लॉट ऑफ कॉन्सिक्वेन्सेस कॅन बी देअर. बट एम जे आहे ते हे आहे किंवा सोलार रूफटॉप कॅपॅसिटीबद्दलची ही स्कीम आहे. त्यानंतर स्कीम हॅज अन आउटले ऑफ, म्हणजे ही पूर्ण जी स्कीम आहे त्याच्यामध्ये 75,021 करोड एवढी अमाऊंट त्यामध्ये बाजूला ठेवली गेलेली आहे. आणि त्याचा एक कंपोनंट म्हणजे मॉडेल सोलार विलेज आहे. आणि इथे इम्प्लिमेंटेशन कधीपर्यंत आहे, इट विल बी डन टिल फायनान्शियल इयर 2026-27. ठीक आहे. सो प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना. त्यानंतर पुढची बातमी होती अमृत ज्ञान कोशबद्दल. अमृत ज्ञान कोश ॲक्च्युली हे 2 वेगवेगळे पोर्टल्स आहेत. एक अमृत ज्ञान कोश आणि एक फॅकल्टी डेव्हलपमेंट पोर्टल. हे 2 पोर्टल्स तिथे बनवले गेलेले आहेत अंडर मिशन कर्मयोगी. आता ह्याला एक प्रकारे आपण जो रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस नावाचा एक टॉपिक आहे GS पेपर 2 मध्ये. सो GS पेपर 2 मध्ये एक प्रकारे ह्याला आपल्याला बघता येईल GS पेपर 2 मध्ये. आणि मिशन कर्मयोगी हे महत्त्वाचं असेल. सो अमृत ज्ञान कोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट पोर्टल किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, दीज 2 आर लॉन्च्ड अंडर मिशन कर्मयोगी. दिस इज अबाउट दी सिव्हिल सर्व्हिसेस. हे कशाबद्दल आहे तर सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल आहे. अमृत ज्ञान कोश काय आहे तर जे मिनिस्टर आहेत त्यांनी याला कशा पद्धतीने एक्सप्लेन तिथे केलेलं होतं. सो अमृत ज्ञान कोश त्यांचं म्हणणं आहे की दिस इज आवर शेअर्ड लर्निंग रिसोर्स. आणि एक प्रकारचं हे काय आहे तर शेअर्ड लर्निंग रिसोर्स नॉलेज बँक आहे. So this is our shared learning resources knowledge bank which will enable institutes access to India centric case studies,
instead of always relying on West to give us knowledge material. म्हणजे हा असा एक नॉलेज बेस आहे. अमृत ज्ञानकोश हा एक असा नॉलेज बेस आहे, म्हणजे आपल्याकडे जे वेगवेगळ्या भागांमध्ये ऑफिसर्स काम करत आहेत, समजा सिव्हिल सर्वंट काम करत आहेत किंवा ट्रेनिंग घेत आहेत, सो त्यांना जर असं काही आत्तापर्यंत जे बघायला मिळते की ऑलवेज म्हणजे आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते कंटेंट तिथे अवेलेबल नाही आहे. लाईक देर इज द कंटेंट विच इज बेस्ड ऑन दी वेस्टर्न अप्रोच, आणि मग ते वाचावं लागतं आपल्याला. सो अल्टिमेटली ते काय म्हणत आहेत किंवा आपल्याकडे इंडिया सेंट्रिक केस स्टडीज ज्या आहेत त्या या लर्निंग किंवा नॉलेज बँकमध्ये तिथे त्यांनी ठेवलेल्या आहेत, रादर दॅन रिलाईंग ऑन दी वेस्ट टू गिव्ह अस नॉलेज मटेरियल. सो हे कोणासाठी, तर सिव्हिल सर्वंटसाठी आहे. हे असं नाही की शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या मुलामुलींसाठी. अमृत ज्ञानकोश, दिस इज बेसिकली शेअर्ड लर्निंग रिसोर्स नॉलेज बँक दॅट विल एनेबल द इन्स्टिट्यूट्स access to India-centric case studies instead of relying on the West to give us knowledge material. आणि दुसरा हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. हे लक्षात ठेवायचं, दोन्हीही मिशन कर्मयोगी या इनिशिएटिव्हच्या अंडर आहेत. सो फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम याचं पर्पज काय? पर्पज इज टू एन्श्युअर प्रॅक्टिशनर्स अँड फॅकल्टीज आर बेटर एबल टू डिलिव्हर नॉलेज टू सिव्हिल सर्वंट्स. म्हणजे जे वेगवेगळ्या फॅकल्टी आहेत त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये, लाईक देर इज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट लाईक लेट्स से लबासना. सो अशा वेगवेगळे जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे सिव्हिल सर्वंट्सना ट्रेनिंग दिली जाते. सो ते एक प्रकारे ट्रेनिंग देण्यासाठी ते लोक जे आहेत, फॅकल्टीज जे आहेत, ते वेल इक्विप्ड असले पाहिजे. त्यांना जे काही त्यामध्ये गरज असेल ज्या ज्या गोष्टींची ती त्यांना प्रोव्हाइड केली जाणार अंडर दी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम. सो पर्पज काय, तर टू इक्विप, to ensure that the faculties are well equipped to deliver the knowledge to the civil servants. Okay? आता हे मिशन कर्मयोगी काय? मग मिशन कर्मयोगी GS2 मध्ये स्टॅटिक पोर्शन वाचतानाही तुम्हाला हा पार्ट एक प्रकारे वाचणं गरजेचं आहे. मिशन कर्मयोगी त्याचं ऑफिशियल नाव जे आहे नॅशनल प्रोग्राम फॉर सिव्हिल सर्व्हिस कॅपॅसिटी बिल्डिंग असं त्याला म्हणलं जातं. दुसरं नाव मग मिशन कर्मयोगी आहे, नॅशनल प्रोग्राम फॉर सिव्हिल सर्व्हिस कॅपॅसिटी बिल्डिंग. आता याचं एम काय आहे? एम इज टू क्रिएट कॉम्पिटंट सिव्हिल सर्व्हिस. म्हणजे असे सिव्हिल सर्व्हिस, असे लोक की जे स्किलफुल आहेत, जे एखादी सिच्युएशन हँडल करण्यासाठी एक राईट कॅन्डिडेट आहेत. सो इट एम टू क्रिएट अ कॉम्पिटंट सिव्हिल सर्व्हिस विच इज रूटेड इन इंडियन एथोस. म्हणजे आपल्या जे भारताचे जे एक प्रकारे व्हॅल्यूज आहेत, सो त्यामध्ये रूटेड असणारे कॉम्पिटंट सिव्हिल सर्व्हिस with a shared understanding of India's priorities, working in harmonization for effective and efficient public service delivery. मग असे जे लोक आहेत ते बनवणं हे अल्टिमेटली मिशन कर्मयोगीचं एक प्रकारे एम आहे. किंवा आपल्याला काय करायचं, तर पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी जे आहे, पब्लिक सर्व्हिसेस लोकांना ज्या सुविधा मिळत आहेत, सो त्या एक प्रकारे एक तर एफिशियंट वेमध्ये मिळायला पाहिजे. सो त्यासाठी अल्टिमेटली मिशन कर्मयोगी हे जे हा जो इनिशिएटिव्ह आहे तो काम करतो. त्यामध्ये पुढे त्यांनी हे पण म्हणलेलं होतं दॅट इट अडॉप्ट्स अ सिटिझन सेंट्रिक अप्रोच. यामध्ये नेमकं ते म्हणतात की जेव्हा आपण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये रिफॉर्म्सबद्दल बोलतोय किंवा यामध्ये अजून काही बदल होत गेले पाहिजे, सो त्या केसमध्ये ते म्हणतात दॅट देअर शुड बी ऑलवेज दिस सिटिझन सेंट्रिक अप्रोच फॉर सिव्हिल सर्व्हिसेस रिफॉर्म्स. सिटिझन सेंट्रिक अप्रोच असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जे काही करताय त्याच्या केंद्रस्थानी जे आहे ते नागरिक असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो मिशन कर्मयोगी आणि त्याच्या अंडर हे दोन आहेत, अमृत ज्ञानकोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम. सो मग हे लॉन्च झालेलं होतं अमृत ज्ञानकोश पोर्टल, त्यामुळे हे न्यूजमध्ये आलेलं होतं. त्यानंतर जेव्हा आपण सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल बोलतोय, सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल GS2 मध्ये आपण हा पार्ट बघतो. तर GS2 मध्ये तुम्हाला गव्हर्नन्स हा एक मोठा टॉपिक आहे, गव्हर्नन्स. आणि मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये इवन इन युअर प्रिलिम्स एक्झामिनेशन हा जो बिड आहे तो विचारला जाऊ शकतो. नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स. आता हे जे नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स आहे हे नेमकं कधी बनलं, त्यानंतर कोणाच्या अंडर आहे, या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती असल्या पाहिजे. So this National Center for Good Governance, it was set up in 2014. 2014 मध्ये बनवलं गेलेलं आहे.
आणि दिस इज ॲपेक्स लेवल ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन. हे काय ऑटोनॉमस आहे. अँड दिस इज अंडर मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन. ही जी मिनिस्ट्री आहे सो यांच्या अंडर हे नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स बनवलं गेलेलं आहे. आता ह्याचं ओरिजिन जर आपण बघितला तर ह्याच्या आधी म्हणजे हे 2014 बनण्याच्या आधी ऑलरेडी एक इन्स्टिट्यूट होती जी 1995 बनवली गेलेली होती. सो दिस सेंटर इट ट्रेसेस इट्स ओरिजिन टू दी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिसर्च NIAR नावाची एक इन्स्टिट्यूट होती जी 1995 बनवली गेलेली होती. आणि कोणी बनवली होती तर लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन दॅट इज लबासना. सो यांच्यामार्फत ही एक इन्स्टिट्यूट बनवली गेलेली होती. आणि अल्टिमेटली कधी बनवली गेली 1995. सबसिक्वेंटली 2014 आपण बघतो की हे जे NIAR आहे दॅट इज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिसर्च. सो याला एक प्रकारे या नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्समध्ये सबझ्युम केलं गेलं आणि मग पुढे हे नाव जे आहे हे बंद होऊन आता नाव आहे नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स. ठीक आहे. सो हे आपल्याला प्रिलिम्समध्ये विचारलं जाऊ शकते. आता ह्याचं नेमकं काम काय असते कारण हे पण बरेच मागच्या आठवड्याभरामध्ये चर्चेमध्ये होतं. म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जे सिव्हिल सर्वंट्स आहेत सो त्यांना पण एक प्रकारे ट्रेनिंग देणं, अवेअरनेस कॅम्पेन, त्यांना एज्युकेट करणं. सो हे देखील कामं ह्या सेंटरद्वारे केले जातात. सो नॉट ओन्ली वर्क इज रेस्ट्रिक्टेड टिल इंडिया बट ऑल ओव्हर दी वर्ल्ड यांच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड होतात. सो सेंटर हे जे सेंटर आहे नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स सो इट इज मॅन्डेटेड टू वर्क इन एरियाज ऑफ गव्हर्नन्स, पॉलिसी रिफॉर्म्स, त्यानंतर आहे कॅपॅसिटी बिल्डिंग, देन ट्रेनिंग ऑफ सिव्हिल सर्वंट्स ॲज वेल ॲज अदर टेक्नोक्रॅट्स. सो यांचं ट्रेनिंग पण हे कुठे फक्त इंडियामध्ये नाही तर इट इज ऑल्सो फॉर अदर डेव्हलपिंग कंट्रीज. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट की कोणत्या देशांमध्ये तर बाकी जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत सो त्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये पण जे सिव्हिल सर्वंट्स आहेत, जे टेक्नोक्रॅट्स आहेत त्यांच्या ट्रेनिंगचं काम देखील नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स इथे करते. सो एक प्रकारे त्यांनी असंही म्हणलेलं झालं की दिस इज लाईक अ थिंक टँक किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती विचार करून गव्हर्नमेंटला सजेशन्स देण्याचं काम, गव्हर्नमेंटला रिकमेंडेशन्स देण्याचं काम सो या थिंक टँकद्वारे केलं जाते. देन अंडर दी गायडन्स ऑफ मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, यामध्ये एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री इन्व्हॉल्व होईल. जर आपण म्हणतोय भारताच्या बाहेर जर आपण एखादं काम करतोय तर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स विल बी इन्व्हॉल्व्ड हिअर. सो अंडर दी गायडन्स ऑफ मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स हॅज सक्सेसफुली कंडक्टेड, ही मागच्या आठवड्यातली बातमी होती, दॅट दिस सेंटर हॅज सक्सेसफुली कंडक्टेड कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम फॉर सिव्हिल सर्वंट्स फ्रॉम बांगलादेश, टांझानिया, गांबिया, मालदीव्स, श्रीलंका अँड देन कंबोडिया. हे जे देश आहेत मग काही आफ्रिकेमधले आहेत, काही साऊथ ईस्ट एशियामधले आहेत. सो या देशांमध्ये सिव्हिल सर्वंट्सची कॅपॅसिटी बिल्ड करण्याचे एक प्रकारे प्रोग्राम जे आहेत हे नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स ही ऑलरेडी कंडक्ट केलेले आहेत. सो ही बातमी मागच्या आठवड्यामध्ये आलेली होती आणि यामध्ये मग मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स देखील इन्व्हॉल्व्ह होणार कारण आपण भारताच्या बाहेर चाललो आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे डिफेन्स रिलेटेड ही एक फॅक्ट आलेली होती. देर इज अ बॉम्ब, लॉंग रेंज ग्लाइड बॉम्ब LGRB, त्याचं नाव आहे गौरव. ठीक आहे. गौरव काय आहे तर लॉंग रेंज ग्लाइड बॉम्ब आहे जो DRDOनी बनवलेला आहे. सो DRDO इट हॅज सक्सेसफुली कॅरिड आउट द सक्सेसफुल मेडन फ्लाईट टेस्ट ऑफ दिस लॉंग रेंज ग्लाइड बॉम्ब. त्याचं नाव काय गौरव. आणि हे कुठून केलं तर हे सुखोई 30 Mark 1. सो हे जे आपलं जे एअरक्राफ्ट आहे सो त्यावरून हा बॉम्ब जो आहे तो टेस्ट याचं केली गेलेली होती आणि दिस विल बी फॉर इंडियन एअरफोर्स. तर हा बॉम्ब जो आहे त्याचं नाव लक्षात ठेवा फक्त गौरव. आणि हे कुठे टेस्ट केली गेली, इट वॉज डन ॲट दी लाईक ऑफ दी कोस्ट ऑफ ओडिशा. ओडिशाच्या किनाऱ्याच्या भागामध्ये तिथे एक ही जी टेस्टिंग आहे ती केली गेलेली होती आणि हे डिझाईन आणि डेव्हलपमेंट याचं पूर्ण भारतातच झालेलं आहे. दिस इज इंडिजिनस. हे महत्त्वाचं आहे की हा जो बॉम्ब आहे हा इंडिजिनस आहे. म्हणजे काय, हे दुसऱ्या कोणत्या देशाची मदत यामध्ये आपण घेतलेली नाही आहे. सो दिस इज डिझाइन्ड अँड डेव्हलप्ड ॲट दिस रिसर्च सेंटर इमारत RCI, रिसर्च सेंटर इमारत जे DRDOचं बिल्डिंग आहे. DRDOचं हे एक प्रकारे सेंटर आहे हैदराबादमध्ये आणि तिथे याचं पूर्ण डिझाईन अँड डेव्हलपमेंट केलं गेलेलं आहे. ठीक आहे. नाव लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस ते विचारतात असं एक नाव आहे
आणि हे काय आहे असे प्रश्न बऱ्याचदा येतात. सो वी नीड टू नो गौरव काय आहे, तर हा एक प्रकारचा बॉम्ब आहे. ठीक आहे. त्यानंतर एक हे मोबाईल ॲप्लिकेशन चर्चेमध्ये होतं, फ्लड वॉच इंडिया. फ्लड वॉच इंडिया हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे. फ्लड वॉच म्हणजे बेसिकली फ्लड मॉनिटर करण्यासाठीचं एक प्रकारचं हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे. सो मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती, युनियन मिनिस्टर फॉर जलशक्ती CR Patil, so he launched version 2.0 of the mobile app called Flood Watch India. Flood Watch India mobile application. Flood Watch India mobile application. आणि हे ऑलरेडी आहे, त्याचं 2.0 व्हर्जन इथे लॉन्च केलं गेलेलं आहे. आणि हे कोणी डेव्हलप केलेलं आहे, तर फ्लड वॉच इंडिया मोबाईल ॲप्लिकेशन दिस इज डेव्हलप्ड बाय सेंट्रल वॉटर कमिशन इन न्यू दिल्ली, CWC. अगेन वॉटर म्हणलं की ओव्हरऑल दिस इज क्वाईट इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन. CWC स्पेशली वॉटर इंजिनिअरिंग जेव्हा आपण म्हणतो, सो सेंट्रल वॉटर कमिशन, आणि त्यांनी हे फ्लड वॉच इंडिया नावाचं ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. नाव CWC हॅज लॉन्च द फर्स्ट व्हर्जन ऑफ द मोबाईल ॲप्लिकेशन ऑन 17 ऑगस्ट 2023. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये पहिलं व्हर्जन याचं आलेलं होतं. आणि एम काय होतं, एम बघा, एम महत्त्वाचं आहे. एम ऑफ युझिंग मोबाईल फोन to disseminate information related to flood situation in the country. म्हणजे मोबाईल फोनद्वारे तुम्हाला भारतामध्ये नेमकी फ्लड सिच्युएशन वेगवेगळ्या भागामध्ये कशी आहे ते यामधून माहिती पुरवली जाईल. अँड फ्लड फोरकास्ट अप टू 7 days ऑन रिअल टाईम बेसिस टू दी पब्लिक. म्हणजे नेमकं पूर येणार आहे नाही येणार आहे, तर एक प्रकारे ते काय म्हणत आहेत की 7 दिवस म्हणजे पुढच्या 7 दिवसामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे, पूर येण्याची शक्यता कुठे जास्त आहे कुठे नाही आहे, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे इथे पुरवल्या जातील. सो फ्लड वॉच इंडिया नावाचं हे मोबाईल ॲप आहे. ऑलरेडी मागच्या वर्षी लॉन्च झालेलं आहे. आत्ता न्यूजमध्ये होतं कारण त्याचं सेकंड व्हर्जन इथे लॉन्च करण्यात आलेलं होतं. त्यानंतर एक स्कीम चर्चेमध्ये होती, जिओ पारसी स्कीम. जिओ पारसी स्कीम. आता जिओ पारसी स्कीम एकतर कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे, कोणत्या प्रकारची स्कीम आहे, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, लाईक प्रत्येक स्कीमबद्दल आपल्याला जे माहिती पाहिजे ती माहिती पण आपल्याला इथे घ्यावी लागणार. सो जिओ पारसी स्कीम जी आहे दिस इज अ सेंट्रल सेक्टर स्कीम. पहिली गोष्ट तरी आहे, सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. इम्प्लिमेंटेशन ॲज वेल ॲज फंडिंग दोन्ही सेंटरकडे आहे. सो जिओ पारसी स्कीम इज अ युनिक सेंट्रल सेक्टर स्कीम विच इज इम्प्लिमेंटेड बाय मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स. ठीक आहे, मिनिस्ट्री लक्षात ठेवा. जिओ पारसी स्कीम इम्प्लिमेंटेड बाय मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स. ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ऑब्जेक्टिव्ह इज टू रिव्हर्स द डिक्लाइनिंग ट्रेंड ऑफ पारसी पॉप्युलेशन. जो डिक्लाइनिंग ट्रेंड आहे तो रिव्हर्स करणं, म्हणजे पॉप्युलेशन जी कमी होत चालली आहे त्याला एक प्रकारे थांबून पॉप्युलेशन कशा पद्धतीने अजून ग्रो होऊ शकेल ते बघणं. सो टू रिव्हर्स द डिक्लाइनिंग ट्रेंड ऑफ पारसी पॉप्युलेशन by adopting scientific protocol and structured interventions and further to stabilize their population. यासाठी वेगवेगळ्या सायंटिफिक मेथड्स वापरून एक प्रकारे एक स्ट्रक्चर्ड वेमध्ये काय करता येऊ शकेल. म्हणजे असं पण नाही की अल्टिमेटली यू आर इंटरफिअरिंग बट यू आर हॅव्हिंग स्ट्रक्चर्ड इंटरव्हेन्शन. सो तशा पद्धतीची ही स्कीम आहे. आणि यामध्ये काय केलं जाणार आहे, तर द स्कीम विल प्रोव्हाइड यू फायनान्शियल असिस्टन्स टू दी पारसी कपल. जे पारसी कपल आहेत त्यांना फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड केला जाईल फॉर मेडिकल ट्रीटमेंट अंडर दी स्टँडर्ड मेडिकल प्रोटोकॉल अँड टुवर्ड्स चाइल्ड केअर अँड असिस्टन्स टू दी डिपेंडंट एल्डरली. त्यासाठी फायनान्शियल असिस्टन्स म्हणजे एक प्रकारे तिथे काय केलं जाईल, तर मेडिकल ट्रीटमेंटसाठी फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड केला जाईल. त्यासोबतच जे चाइल्ड असणार आहे पुढे तर चाइल्ड केअरसाठी फायनान्शियल असिस्टन्स, आणि जे डिपेंडंट एल्डरली पॉप्युलेशन असणार आहे त्यांच्यासाठी देखील म्हणजे तिथे फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे. ठीक आहे. आता हे न्यूजमध्ये का होतं, ही स्कीम तशी बघायला गेली तर आत्ता रिसेंटली लॉन्च केली गेली असं नाही आहे, बट न्यूजमध्ये का होतं, कारण मिनिस्टर फॉर मायनॉरिटी अफेअर्स लॉन्च दी पोर्टल फॉर दिस स्कीम. एक पोर्टल याचं लॉन्च केलं होतं, जिओ पारसी स्कीम पोर्टल, म्हणून ही स्कीम न्यूजमध्ये आलेली होती. पण लक्षात ठेवायचं आहे, जिओ पारसी स्कीम दिस इज अंडर मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स. त्यानंतर अजून एक महत्त्वाची ही डेव्हलपमेंट झालेली आहे, PM शब्द नावाचा एक इनिशिएटिव्ह आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की वेगवेगळे जे न्यूज चॅनल्स आहेत, न्यूज चॅनल्सना
एक प्रकारे एक्सक्लुझिव्ह न्यूज ज्या असतात त्या नेमक्या कुठून मिळतात. बऱ्याच वेळेस त्यांना देखील बरेचसे चॅलेंजेस फेस करावे लागतात. एक्सक्लुझिव्ह न्यूज आपण जे म्हणतो की ब्रेकिंग न्यूज, सो त्या रिलेटेड ही एक डेव्हलपमेंट यामध्ये आपल्याला दिसते. प्रसार भारती शेअर्ड ऑडिओ व्हिज्युअल फॉर ब्रॉडकास्ट अँड डिसेमिनेशन असं त्याचं या इनिशिएटिव्हचं नाव आहे. प्रसार भारती शेअर्ड ऑडिओ व्हिज्युअल फॉर ब्रॉडकास्ट अँड डिसेमिनेशन, त्याला शॉर्ट फॉर्म त्याचा बनवला गेलेला आहे PM शब्द. So this is launched on 13th of March 2024 as a news sharing service. हे काय आहे तर हे न्यूज शेअरिंग सर्व्हिस आहे विच इज डिझाइंड टू प्रोव्हाइड मीडिया ऑर्गनायझेशन्स विथ डेली न्यूज फीड्स. जे वेगवेगळे मीडिया ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना डेली न्यूज फीड तिथे मिळतील अक्रॉस व्हेरियस फॉर्मॅट्स इन्क्लुडिंग व्हिडिओ, ऑडिओ, टेक्स्ट, फोटो एक्सेट्रा. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही न्यूज आहेत, न्यूज कंटेंट आहे ते एक प्रकारे त्या मीडिया ऑर्गनायझेशन्सला प्रोव्हाइड केलं जाईल. सो इथे बेसिकली काय काय स्ट्रक्चर असणार आहे. सो हिअर दे विल बी लिव्हरेजिंग अ रोबस्ट नेटवर्क ऑफ ओव्हर 1500 रिपोर्टर्स. सो यामध्ये 1500 रिपोर्टर्स असतील, करेस्पॉन्डंट्स असतील अँड स्ट्रिंगर्स असतील. आता ते मीडिया फील्डमध्ये सगळे टर्मिनॉलॉजी आहे, बट इथे बेसिकली पर्पज काय ते आपल्याला समजून घेणं आहे. सो इट विल बी सपोर्टेड बाय 60 डेडिकेटेड एडिट डेस्क ऑपरेटिंग राऊंड दी क्लॉक. एडिट डेस्क आहेत म्हणजे एखादा जो फोटो आहे त्यामध्ये काही लोगो वगैरे आला असेल तर तो लोगो क्लिअर केला जाईल, कारण हे मीडिया सगळे मीडिया ऑर्गनायझेशन्सला ते देणं आहे, तर कोणत्या एखाद्या ऑर्गनायझेशनचा तिथे लोगो नाही आला पाहिजे. सो एडिट डेस्क आहेत, लोगोचं पुढे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर PB शब्द म्हणजे प्रसार भारती शब्द जे आहे इट ऑफर लेटेस्ट न्यूज फ्रॉम एव्हरी कॉर्नर ऑफ इंडिया. म्हणजे त्या ऑर्गनायझेशन्सना मग अकॉर्डिंगली ते त्यांच्या चॅनल्सवरती दाखवता येईल. मोर दॅन 1000 स्टोरीज कव्हरिंग ओव्हर 50 न्यूज कॅटेगरीज लाईक ॲग्रिकल्चर, टेक्नॉलॉजी, फॉरेन अफेअर्स, पॉलिटिकल डेव्हलपमेंट, वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज या PM शब्दवरती एक प्रकारे प्रोव्हाइड केल्या जातील. जसं त्यांनी म्हणलेलं इट इज अ न्यूज शेअरिंग सर्व्हिस. इट इज अ न्यूज शेअरिंग सर्व्हिस. आता हे जे कंटेंट ज्यांच्याद्वारे प्रोव्हाइड केलं जाईल, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, जे काही कंटेंट असणार आहे, सो द कंटेंट प्रोव्हाइडेड थ्रू दिस PB शब्द इज लोगो फ्री. पहिली गोष्ट तर ते आहे लोगो फ्री अँड नो क्रेडिट इज रिक्वायर्ड ऑन युझिंग द कंटेंट फ्रॉम दिस प्लॅटफॉर्म. नाहीतर असं बऱ्याच वेळा आपण बघतो ना की जर एखादा व्हिडिओ दाखवला जातो खाली क्रेडिट द्यावं लागतं, किंवा हा व्हिडिओ जो आम्ही घेतलेला आहे तो या वेबसाईटवरून घेतलेला आहे किंवा या ऑर्गनायझेशनकडून घेतलेला आहे. तर या PM शब्दमधून जे काही कंटेंट तुम्हाला मिळणार त्याच्यावरती ना कोणाचा लोगो असणार आहे. तुम्ही जसंच्या तसं त्याला तुमच्या पोर्टलवरती, तुमच्या वेबसाईटवरती, तुमच्या चॅनलवरती डायरेक्टली दाखवू शकता आणि क्रेडिट यामध्ये कोणतंही द्यायची गरज पडणार नाही आहे. ॲडिशनली द सर्व्हिस इन्क्लूड्स लाईव्ह फीड फीचर ऑफरिंग एक्सक्लुझिव्ह कव्हरेज ऑफ लाईव्ह इव्हेंट्स लाईक नॅशनल अवॉर्ड सेरेमनीज. मग त्याचं तिथं तुम्हाला असं नाही की प्रत्येक चॅनलवाल्यांनी आपापले लोक तिथे पाठवणं गरजेचं आहे. सो तिथून तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह फीड प्रोव्हाइड केलं जाईल, म्हणजे तुम्ही डायरेक्टली ते तुमच्या चॅनल्सवरती दाखवू शकता. सो नॅशनल अवॉर्ड सेरेमनीज फ्रॉम राष्ट्रपती भवन, त्यानंतर इलेक्शन रॅलीचे लाईव्ह फीड यामध्ये येतात. इम्पॉर्टंट पॉलिटिकल इव्हेंट्स जे काही होत असतील, काही कोणाचं स्पीच असेल तर ते त्यामध्ये येतील. व्हेरियस प्रेस ब्रीफिंग आहेत आणि हे सगळंच्या सगळं जे आहे कोणत्याही लोगोच्या शिवाय तुम्हाला ते प्रोव्हाइड करतात. सो अल्टिमेटली जे न्यूज चॅनल्स आहेत त्यांना एक प्रकारे इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवणं याच्याने सोपं होऊ शकेल. सो दिस PM शब्द इज फ्री फॉर मीडिया ऑर्गनायझेशन्स, पण ते असं कंटिन्युअस फ्री नाही देणार आहेत, पुढे चार्जेस लावणार आहेत. बट राईट नाऊ इट इज फ्री फॉर मीडिया ऑर्गनायझेशन्स टू साइन अप अँड यूज अंटिल मार्च 2025. म्हणजे तुम्ही याचा जो लाभ आहे तो मार्च 2025 पर्यंत घेऊ शकता असं ते म्हणतात. आता या बातमीचा आपल्याला काय रिलिव्हन्स आहे तर तसं बघायला गेलं तर आपण म्हणतो की इन डेमोक्रेसी द रिअल पॉवर ऑफ डेमोक्रेसी कॅन बी युटिलाइज्ड और कॅन बी सीन वेन पीपल आर वेल इन्फॉर्म्ड. राईट, लोकांना माहिती दिली तर लोकांना तुम्ही एम्पॉवर करताय आणि तेव्हा कुठे तुम्ही खरं डेमोक्रेसी म्हणताय. राईट, सो वेन यू टॉक अबाउट गिविंग इन्फॉर्मेशन टू पीपल, तर जे इन्फॉर्मेशन देत आहेत त्यांना देखील एम्पॉवर करणं काही प्रमाणात गरजेचं राहते. मीडिया 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी आपण म्हणतो. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये
इथे एक प्रकारे असं दिसते की जे मीडिया ऑर्गनायझेशन्स आहेत सो त्यांना एक प्रकारे या इनिशिएटिव्हमधून एम्पावर करण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. सो महत्त्वाचा हा एक भाग झाला. आता पुढे स्पेस फील्डमध्ये हा एक सॅटेलाइट लॉन्च केलेला आपण, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 8. सो इस्रो हॅज लॉन्च दिस अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट EOS 8. सो दिस इज दी लेटेस्ट अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट लॉन्च बाय इस्रो. यामध्ये आपल्याला 2-3 गोष्टी ज्या माहिती पाहिजे किंवा नेमकं कोणत्या लॉन्च व्हेकलनी याला लॉन्च केलं गेलं. सो दिस इज अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 8. दिस इज लॉन्च बाय स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल SSLV D3. ठीक आहे. स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल जे आपलं लेटेस्ट जे लॉन्च व्हेकल आहे सो त्याच्याद्वारे याला लॉन्च केलं गेलेलं आहे. आणि हे कुठून केलं तर सतीश धवन स्पेस सेंटर जे आहे श्रीहरिकोटा तिथून याला लॉन्च केलं गेलं. सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा. आता ह्याचा एक प्रकारे जो टेक्निकल पार्ट आहे तो एक सब्जेक्टमध्ये येत राहील, बट अल्टिमेटली आपल्याला याचं ॲप्लिकेशन्स माहिती असले पाहिजे किंवा हे जे अर्थ ऑब्झर्वेशन 8 हा जो सॅटेलाइट आहे हा नेमका कोणत्या कामासाठी वापरला जाणार. यामध्ये काही स्पेसिफिक गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. तर पहिले तर ते म्हणतात की सॅटेलाइट बेस्ड सर्व्हिलन्ससाठी याचा वापर होईल. म्हणजे एखाद्या ठिकाणावरती लक्ष जर तुम्हाला ठेवायचं असेल तर त्याचा वापर होऊ शकेल. त्यानंतर डिझास्टर मॉनिटर करण्यासाठी याचा वापर होऊ शकेल. एन्व्हायरमेंट हेल्थ कशी आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशन कशा आहेत त्याला मॉनिटर करण्यासाठी याचा वापर होऊ शकेल. फायर जर कोणत्या भागामध्ये आग लागली असेल तर त्याला डिटेक्ट करण्यासाठी याचा वापर केला जाईल अर्थ ऑब्झर्वेशन 8. त्यानंतर व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी ज्या होत आहेत त्यांना ऑब्झर्व करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो, व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीजना ऑब्झर्व करण्यासाठी. त्यानंतर इंडस्ट्रियल अँड पॉवर प्लांट डिझास्टर जर असे कुठे काही अनफॉर्च्युनेटली डिझास्टर झाले इंडस्ट्रियल ॲज वेल ॲज पॉवर प्लांट डिझास्टर तर त्याला मॉनिटर करण्यासाठी देखील अर्थ ऑब्झर्वेशन 8 या सॅटेलाइटचा वापर केला जाणार आहे. सो दिस विल बी इम्पॉर्टंट कारण हे अशा प्रकारे ते परीक्षेमध्ये देणार नाही किंवा अर्थ ऑब्झर्वेशन 8चे ॲप्लिकेशन सांगा, पण ते जनरल जर विचारलं त्यांनी किंवा अर्थ ऑब्झर्वेशन 8 या सॅटेलाइटचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत तर आपल्याला ह्या काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे. तुम्हाला ते MCQमध्ये हे देऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर पुढची बातमी होती, देर इज अगेन वन इम्पॉर्टंट न्यूज. टायटल आहे भविष्य आणि हे दिस इज रिलेटेड टू पेन्शन. सो इथे बेसिकली बऱ्याच वेळेस काय होते की पेन्शन्स जे आहेत ते डिस्बर्स करण्यामध्ये काही एक प्रकारे डिलेज झाले, समजा काही एरर झाले तर त्या रिलेटेड ही एक आपल्याला महत्त्वाची डेव्हलपमेंट दिसते. टू ओव्हरकम दी प्रॉब्लेम ऑफ डिले अँड क्लेरिकल एरर इन प्रोसेसिंग दी पेन्शन केसेस ॲज वेल ॲज फायनान्शियल लॉस अँड हरासमेंट टू दी पेन्शनर. म्हणजे हे प्रॉब्लेम जे आहेत म्हणजे एकतर डिले झाला, त्यानंतर मग एरर काही झाला इन क्लिअरिंग दी पेन्शन केसेस ऑर इन प्रोसेसिंग दी पेन्शन केसेस, किंवा जे पेन्शनर आहेत त्यांचं जर काही नुकसान झालं इन दी सेन्स त्यांना जेवढी अमाऊंट यायला पाहिजे तेवढी नाही आली. सो अल्टिमेटली इट इज ऑल्सो लिडिंग टू हरासमेंट ऑफ दी पेन्शनर्स. सो या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेलफेअर हे जे डिपार्टमेंट आहे त्यांनी एक इनिशिएटिव्ह जो लॉन्च केलेला आहे. दिस इज अ युनिक इनोव्हेटिव्ह सेंट्रलाइज्ड पेन्शन प्रोसेसिंग सॉफ्टवेअर. हे काय सॉफ्टवेअर आहे, काय आहे तर सॉफ्टवेअर आहे. दिस इज अ युनिक इनोव्हेटिव्ह सेंट्रलाइज्ड पेन्शन प्रोसेसिंग सॉफ्टवेअर. त्याचं नाव आहे भविष्य आणि हे सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंट मिनिस्ट्रीज आणि डिपार्टमेंट्ससाठी हे एक प्रकारे त्यांनी बनवलेलं आहे. म्हणजे ज्या वेगवेगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे मिनिस्ट्रीज किंवा डिपार्टमेंट्स आहेत ज्यांच्या थ्रू लोक काम करतात ज्यांच्यामध्ये आणि पुढे जाऊन त्यांना पेन्शन किंवा ज्यांना ऑलरेडी पेन्शन मिळतं सो त्या सगळ्या मिनिस्ट्रीज किंवा डिपार्टमेंट्सनी एक प्रकारे काय करायचं तर हे सॉफ्टवेअर वापरायचं आहे. सो भविष्य दिस इज बेसिकली मेड मॅन्डेटरी फॉर ऑल सेंट्रल सिव्हिल मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स. आणि हे आता झालं म्हणजे 1 जानेवारी 2017 पासून हे एक प्रकारे लागू केलं जातं. सो हे एका न्यूजमध्ये जसं मेन्शन केलेलं होतं. सो दिस सीम्स टू बी इम्पॉर्टंट वन भविष्य. सो ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर पुढची बातमी आहे, दिस इज अबाउट दी नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड. अशा गोष्टी आपल्याला प्रिलिम्समध्ये महत्त्वाच्या राहू शकतात. प्रिलिम्स बेस्ड फॅक्ट्स हे आपल्याला तयार करून ठेवणं गरजेचं आहे. सो नॅशनल
नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड. नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड आता हे नेमकं कधी बनवलं गेलं तर जुनं आहे आणि 2000मध्ये हे बनवलं गेलेलं आहे, 2000मध्ये. सो इन ऑर्डर टू प्रमोट दी मेडिसिनल प्लांट सेक्टर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज सेटअप दिस नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड आणि हे 24 नोव्हेंबर 2000मध्ये बनवलं गेलेलं आहे. कशासाठी तर मेडिसिनल प्लांट सेक्टर जो आहे ओव्हरऑल मेडिसिनल प्लांट्सला अजून चांगल्या पद्धतीने त्यांना युसेज प्रमोट करण्यासाठी हे 2000मध्ये बनवलं गेलेलं आहे. नाव करंटली दिस बोर्ड इज वर्किंग अंडर मिनिस्ट्री ऑफ आयुष. हे लक्षात ठेवा, आत्ता सध्या मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या अंडर आहे आणि त्यामध्ये मॅन्डेट त्याचं पुढे त्यांनी सांगितलेलं आहे. मॅन्डेट काय? टू डेव्हलप ॲन ॲप्रोप्रिएट मेकॅनिझम फॉर कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस मिनिस्ट्रीज, डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन्स इन इंडिया. सगळ्या वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्समध्ये कोऑर्डिनेशन डेव्हलप करणं अँड इम्प्लिमेंट सपोर्ट पॉलिसीज ऑर प्रोग्राम फॉर ओव्हरऑल कन्झर्वेशन, कल्टिवेशन, ट्रेड अँड एक्सपोर्ट ग्रोथ ऑफ मेडिसिनल प्लांट्स इन इंडिया. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या वेगवेगळे जे मेडिसिनल प्लांट आहेत, अश्वगंधा आहे किंवा पूकर मुला आहे, असे वेगवेगळे एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला यादीच येणार पूर्ण. सो त्यांचं कल्टिवेशन प्रमोट करणं, त्यांचा ट्रेड प्रमोट करणं, त्यांचं कन्झर्वेशन, पुढे ते कसे एक्सपोर्ट करता येतील. सो या सगळ्या गोष्टी एक प्रकारे व्यवस्थितपणे हँडल करण्यासाठी नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड आहे. आणि मग हे नेमकं कुठे असणार आहे तर हे न्यू दिल्लीमध्ये याचं लोकेशन आपल्याला बघायला मिळते. सो विचारलं की नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड नेमकं कुठे आहे तर दिस इज लोकेटेड इन न्यू दिल्ली. नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड दिस इज लोकेटेड इन न्यू दिल्ली. ठीक आहे. सो ही एक बातमी होती. नाव नेक्स्ट न्यूज, AI इन ज्युडिशियरी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ज्युडिशियरी. आता अशा प्रकारच्या बातम्या रेग्युलरली आपल्याला एक प्रकारे मिळत राहतात. बट लेट्स सी यामध्ये काय त्यांनी अजून गोष्टी सांगितलेल्या आहेत. सो AI इन ज्युडिशियरी नेमकं कशा पद्धतीने AIचा वापर ज्युडिशियरीमध्ये केला जातो आहे तर इथे ट्रान्सलेशनसाठी वापर केला जातो आहे असं एक त्यांनी माहिती दिलेली होती. किंवा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हॅज अडॉप्टेड द यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन वी कॅन से ट्रान्सलेशन ऑफ ज्युडिशियल डॉक्युमेंट्स. जे काही ज्युडिशियल डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्या ट्रान्सलेशनमध्ये AIचा वापर होतो आहे. ॲज वेल ॲज इन लिगल रिसर्च अँड प्रोसेस ऑटोमेशन ऑल्सो. आता नेमकं प्रोसेस ऑटोमेशनबद्दल तेवढी माहिती इथे त्यांनी डिस्क्लोज नाही केली आहे, बट इथे ट्रान्सलेशनबद्दल काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. दॅट AI हॅज ऑल्सो बीन डिप्लॉयड फॉर ट्रान्स्क्रायबिंग ओरल आर्ग्युमेंट्स, देन पर्टिक्युलरली इन कॉन्स्टिट्यूशन बेंच सिन्स फेब्रुवारी 2023. म्हणजे जे थोडक्यात ओरल आर्ग्युमेंट्स आहेत त्यांचं ट्रान्स्क्रिप्शन तयार करण्यासाठी ते एक प्रकारे वापरत आहेत. देन यासाठी एक कमिटी बनवली गेलेली आहे हेडेड बाय ऑनरेबल जज ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. आणि हे काय करत आहेत तर हे पूर्ण ट्रान्सलेशनचं काम जे आहे त्याला मॉनिटर करत आहेत. सो द कमिटी इज बेसिकली कॉन्स्टिट्यूटेड टू मॉनिटर द ट्रान्सलेशन ऑफ इम्पॉर्टंट सुप्रीम कोर्ट ॲज वेल एज हायकोर्ट जजमेंट. फक्त सुप्रीम कोर्टाचे नाही तर हायकोर्टाचे जे जजमेंट्स आहेत ते देखील ट्रान्सलेट केले जात आहेत इन टू व्हर्नॅक्युलर लँग्वेजेस. म्हणजे त्या भागामधल्या लोकल लँग्वेजेसमध्ये याला ट्रान्सलेट केलं जातं. द कमिटी इज हॅव्हिंग रेग्युलर मीटिंग विथ दी सब कमिटी. आता या सब कमिटीज ज्या आहेत त्या हायकोर्ट लेवलवरती आहेत. सो त्यांच्यासोबत रेग्युलर मीटिंग इथे केली जाते आणि त्या हायकोर्टमध्ये जे ऑनरेबल जजेस आहेत ते या कमिटीचे मेंबर राहतात. आणि मग नेमकं ही प्रोसेस जी आहे ती अजून कशा पद्धतीने लवकरात लवकर कंप्लीट करता येईल ट्रान्सलेशनची ते या सगळ्या कमिटी आणि सब कमिटीद्वारे बघितलं जातं. द AI ट्रान्सलेशन कमिटी, यामध्ये हायकोर्टामध्ये जी कमिटी असते त्याचं नावही दिलेलं आहे AI ट्रान्सलेशन कमिटी ऑफ हायकोर्ट्स. सो दिस AI ट्रान्सलेशन कमिटी is monitoring the entire work relating to translation of Supreme Court as well as High Court judgments into the vernacular language. म्हणजे ओव्हरऑल याचं रेग्युलेशन करण्याचं काम सुप्रीम कोर्ट करतं आहे आणि हायकोर्टच्या लेवलवरती या AI ट्रान्सलेशन कमिटीज आहेत ज्या ह्याला पूर्णपणे ॲक्च्युअल इम्प्लिमेंट करण्याचं काम करतात. आता सध्याच्या घडीला जर बघितलं ॲज ऑन डेट 8 high courts, there are 8 high courts that have already started e-high court report. त्याला त्यांच्या टर्मिनॉलॉजीमध्ये EHCR म्हणतात. सो ऑलरेडी दे हॅव स्टार्टेड दी e-high court report and other high courts are again in the process of launching this e-high court report. सो ह्या काही गोष्टी त्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या होत्या आणि अल्टिमेटली जेव्हा आपण
या सगळ्या डेव्हलपमेंट्सबद्दल बोलतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा किंवा इन जनरल टेक्नॉलॉजी. सो आपल्याला ह्या 2 थीमला जोडून बघणं रेग्युलरली गरजेचं आहे, किंवा टेक्नॉलॉजी आणि ज्युडिशियरी. सो या 2 थीम ज्या आहेत यांना जोडून बघणं गरजेचं आहे. शुअरली दे विल आस्क यू सम काइंड ऑफ क्वेश्चन फ्रॉम दिस. याला जोडून काही ना काहीतरी विचारलं जाण्याची शक्यता नेहमी राहते, कारण सध्याच्या घडीला आपण बघतो की ज्युडिशरीचे स्वतःचे बरेचसे त्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, लाईक पेंडन्सीज ऑफ केसेस फॉर एक्झाम्पल. आणि मग ह्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करण्यासाठी टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने हेल्प करू शकते. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला रेग्युलरली चेक करत राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने ज्युडिशरीबद्दल बोलतोय तर ग्राम न्यायालय चर्चेमध्ये राहतात. ग्राम न्यायालय, दिस इज अगेन अ स्टॅट्युटरी मेकॅनिझम. सो ग्राम न्यायालय ॲक्ट 2008 मध्ये आलेला होता. ग्राम न्यायालय ॲक्ट 2008. सो दिस केम इन टू इफेक्ट फ्रॉम 2 ऑक्टोबर 2009. आणि याचा एम काय आहे? सो इट एम्स टू प्रोव्हाइड अफोर्डेबल अँड क्विक ॲक्सेस टू जस्टिस टू दी सिटीजन ॲट देअर डोअर स्टेप. महत्त्वाचं काय आहे? किंवा अफोर्डेबल जस्टिस, क्विक ॲक्सेस टू जस्टिस. पण हे खरंच करायचं असेल तर जस्टिस तुम्हाला लोकांच्या दारापर्यंत न्यावं लागणार. सो ते काम इथे केलं जाते. त्या पर्टिक्युलर गावामध्ये एक प्रकारे तिथेच जस्टिस प्रोव्हाइड करण्याचा हा मेकॅनिझम बनवला गेलेला आहे. सो ॲज पर सेक्शन 3 क्लॉज 5 ऑफ दिस ग्राम न्यायालय ॲक्ट 2008. सो या कायद्यामध्ये हा जो सेक्शन आहे, सो इथे काय म्हणलेलं आहे? दॅट स्टेट गव्हर्नमेंट, कोण करते? स्टेट गव्हर्नमेंट करते इन कन्सल्टेशन विथ देअर रिस्पेक्टिव्ह हायकोर्ट्स. हायकोर्ट त्या राज्यामध्ये जे हायकोर्ट असणार आहे, तर त्यांच्या कन्सल्टेशननी ते काय करतात? स्टेट गव्हर्नमेंट काय करतात तर एक न्यायाधिकारी अपॉइंट करतात. ठीक आहे. स्टेट गव्हर्नमेंट न्यायाधिकारी अपॉइंट करतात, हु इज बेसिकली अन ऑफिसर ऑफ द रँक ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास. आणि हे प्रत्येक ग्राम न्यायालयामध्ये एक न्यायाधिकारी मग इथे अपॉइंट केला जातो. महत्त्वाचं काय? कोण अपॉइंट करतं? तर स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करत आहे. अँड दिस पर्सन इज सपोज टू होल्ड मोबाईल कोर्ट्स. मोबाईल कोर्ट्स म्हणजे मोबाईलवरती कोर्ट नाही, मोबाईल म्हणजे ते म्हणतात की मुव्हेबल अशा प्रकारचे कोर्ट आहेत. सो मोबाईल कोर्ट ॲज अँड व्हेन सिच्युएशन डिमांड्स. म्हणजे एखाद्या ठिकाणी आज इथे गरज आहे तर इथे जाता येते, उद्या दुसरीकडे गरज आहे. सो दिस इज बेसिकली लाईक मुव्हेबल. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये अजून पुढे तुम्हाला पॉलिटीमध्ये हे वाचण्यामध्ये येतं, बट ग्राम न्यायालयात चर्चेमध्ये आहेत एवढं आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर मेजर पोर्ट, मागच्या वेळेस आपण बघितलं होतं वाधवान पोर्टबद्दल. आता डेव्हलपमेंट ऑफ मायनर पोर्ट, लाईक पोर्ट अदर दॅन दी मेजर पोर्ट्स. जे 13 मेजर पोर्ट आहेत ते सोडून बाकीचे जे पोर्ट्स आहेत. सो द पोर्ट्स अदर दॅन मेजर पोर्ट, ज्याला आपण बेसिकली नॉन मेजर पोर्ट किंवा मायनर पोर्ट म्हणतो. सो दीज आर बेसिकली अंडर दी कंट्रोल ऑफ रिस्पेक्टिव्ह स्टेट मेरीटाईम बोर्ड, ऑर वी कॅन से अंडर दी कंट्रोल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. जसं आपण म्हटलं की महाराष्ट्रामध्ये जर असेल तर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, केरळमध्ये जी बातमी आहे तर मग केरळ मेरीटाईम बोर्ड झालं. सो इथे एका बेसिकली नॉन मेजर पोर्टबद्दल इथे ही बातमी आलेली आहे. केरळच्या भागामध्ये हे नॉन मेजर पोर्ट आहे, त्याचं नाव आहे पोन्नानी. दिस इज अ नॉन मेजर पोर्ट ऑर वी कॅन से मायनर पोर्ट विच इज अंडर दी कंट्रोल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ केरला. आणि मग कोणी ह्याला एक प्रकारे ॲडमिनिस्ट्रेशन कोण हँडल करतं तर केरळाचं मेरीटाईम बोर्ड जे आहे. सो केरला मेरीटाईम बोर्ड. सो दे हॅव फॉरवर्डेड प्रपोजल टू दी मिनिस्ट्री ऑफ पोर्ट, शिपिंग अँड वॉटरवेज फॉर दी कन्स्ट्रक्शन ऑफ मल्टीपर्पज बर्थ ॲट दिस पोन्नानी पोर्ट. आणि मग त्यासाठी टोटल 20 करोडचा तिथे एक प्रकारे खर्च येणार आहे. आणि यामध्ये सागरमाला स्कीम जी आहे, अगेन ही वेगळी बघणं गरजेचं आहे, पण या स्कीमच्या अंडर त्यांनी बेसिकली फायनान्शियल असिस्टन्स तिथे मागितलेलं आहे. म्हणजे पोन्नानी पोर्ट आत्ता आज उद्या असं मागच्या काही दिवसात बनलेलं असं नाही, बट ॲक्च्युली बातमी ही आहे किंवा पोन्नानी नावाचं जे पोर्ट आहे त्याबद्दलची बातमी होती, किंवा केरला मेरीटाईम बोर्ड यांनी हा एक प्रपोजल तिथे ठेवलेला आहे किंवा इथे एक मल्टीपर्पज बर्थ बनवायचं आहे. त्यासाठी 20 करोड तिथे एक प्रकारे त्यांनी कॉस्ट तिथे एक प्रकारे तिथे दिलेली आहे. आणि मग त्यामध्ये काही भाग जो आहे पार्शल असिस्टन्स ते म्हणतात, दे आर डिमांडिंग पार्शल असिस्टन्स अंडर दी सागरमाला स्कीम. ठीक आहे. सो डेव्हलपमेंट ऑफ मायनर पोर्ट. सो इथपर्यंत ह्या मागच्या काही आठवड्यामध्ये एक तर 7 दिवसाच्या तर झालंच, पण त्या आधी देखील हे सिक्वेन्सनी आपण बघतोय. त्यामुळे मागच्या काही आठवड्यामधल्या ज्या बातम्या आहेत या सगळ्या एका फ्लोमध्ये आपल्याला बघत राहणं गरजेचं आहे.
बऱ्याच वेळेस बातम्या कनेक्ट पण होत आहेत. तर त्यामुळे एकतर हे 7 दिवस तर झालेच, पण त्याच्या आधी जे आपण बोललेलो आहे तो भाग देखील आपल्याला व्यवस्थितपणे मॉनिटर करणं गरजेचं. अगेन दिस विल बी स्पेसिफिकली इम्पॉर्टंट फॉर युअर रायटिंग पर्पज. जे आता इथून पुढे जर परीक्षा लिहिण्याची होणार असेल तर आपल्याला ती रायटिंग स्किल डेव्हलप करावी लागेल. त्यासाठी एक प्रॉपर अप्रोच असणं गरजेचं आहे. आणि करंट अफेअर्स इट विल बी हायली इम्पॉर्टंट. मग तुमचा GS पेपर 2 असो किंवा GS पेपर 3 असो, इवन GS पेपर 4 मध्ये देखील काही लेवलवरती तुम्हाला या करंट अफेअर्सचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण या काही बातम्या डिस्कस केलेल्या आहेत. इथून पुढच्या सेशनमध्ये आपण अशाच पुढच्या आठवड्यामध्ये ज्या बातम्या येतील त्या डिस्कशनला घेऊ. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.